सॉरी यार, सहसा इतका वेळ जात नाहीत लाईट्स. दीपक, बघितलं माझ्या आयुष्यातला प्रकाश किती लांबणीवर गेलाय. वीजवाले सुद्धा माझ्याबरोबर सिंबॉलिक वागायला लागलेत यार. रोहित, अरे आय एम रिअली सॉरी फॉर यू यार. तुझ्या बाबतीत असं काही घडेल असं खरंच म्हणजे माझ्या कल्पनेपलीकडलं आहे यार. ए अरे हळू हळू पी ना प्लीज. हे तर कायच नाही यार. अरे विषाचे प्याले, हे चिंदी कॉलेजमध्ये रंगून रंगून मला सांगायची, इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता कुठे जाऊ? नको नको, आता कुठल्याही बाईशी डोळे उघडून बोलणंच नको. निशा बाई. हॅलो, कोणाचा फोन होता? त्या रोहितचा असेल तर त्याला सांग, हिम्मत असेल तर समोर येऊन बोल म्हणावं. शरदचा होता. तो म्हणत होता की त्याचं आणि निशाचं परत जुळलंय. विचित्र असतात लोक. असो, त्यांना जर तेच हवं असेल तर आपण कोण सांगणार आहे. घे. पण जर शरद आणि निशाचं परत जुळलं असेल तर रोहित आणि तिचं खरंच काही असेल का? अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. चला परत एकदा पार्टी. अरे शरद आणि निशाचं पॅचअप झालं. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचा बँड वाजला. त्यांचं पॅचअप झालं. हा, पण मला राग नाही आला. आय एम हॅपी फॉर शरद आणि आद्या. निशा, हा शरदची निशा. हा, निशा निशा शरद. मी प्रचंड खुश आहे, प्रचंड. ग्रेट. तू खरंच बाहेर जाऊन ये. खूप बरं वाटेल तुला. गो. मी त्या घरी चालली आहे. मी वकील काकांशी बोलले आहे. त्यांना तारीखवार सगळे पुरावे हवेत आणि ते त्या डायरीत आहेत आणि ती तिथे आहे. आज रविवार, रोहित देशमुख पार्टीला गेले असतील. घेऊन येते ती डायरी. आत्या, मला माहिती आहे मीच तुझ्या मागे लागले होते हे नातं संपव म्हणून. पण तू इथे आल्यापासून मी पाहते, तू ती नाहीयेस. यू हॅव लॉस्ट युअर सोल. मी आजपर्यंत तुझं आयुष्य माझ्या दृष्टीने जगत होते. माझ्या वेड्या जिद्दीनं मी हे विसरले होते की तू माझी मुलगी असलीस तरी तुला तुझं स्वतंत्र आयुष्य आहे, व्यक्तिमत्व आहे. आत्या, मला माझी तीच मुलगी परत हवी आहे ग. तू एकदा रोहितशी बोलून घे. मॉम, उशीर होतोय.
सॉरी यार, माझ्यामुळे आपलं नेहमीचं गेट टुगेदर बंद झालं. दिवसातले 24 तास तुम्हाला माझं पडलेलं थोबाड बघावं लागतंय. हे गप्पे, सोड ना यार. जातो मी. रोहित, संदीप, जाऊ देत त्याला. मार ना, तू मार ना. मार ना. अरे मार ना. तू मार ना. ते लागलं नाही. मला मारते तू, मला मारते माझा तू. पाठलाग करत तू होतास ना? अंधारात काय करत होतीस? मी हे तुला का सांगू? हा, तू वाटच बघ ग माझ्यापासून वेगळं व्हायची. मी वाट बघते. मग कोण बघताय? तू डिवोर्स पेपर्स पाठवलेस. वकील कोण घेऊन आला होता मी घरी? कधी आणला? मग आई बरोबर काय आईस्क्रीम आला होता? अरे, तो माझ्या बाबांच्या जमिनीच्या पेपर्स बद्दल आला होता. आईला, म्हणजे तू मला डिवोर्स देत नव्हतीस? अरे बाप रे. लागलं? लागलं लागलं मनाला लागलं, मनाला मला लागलं. लागलं ना? हा. मग आधी येऊन तू विचारायचं. कधी येऊन बोललीस माझ्याशी? तुला बोलायला तुझ्या मैत्रिणी होत्या ना, निशा बिशा. निशा निशा काय, निशा निशरत झाले नाही एकत्र, तुला माहिती नाही का? मग का लप्पालप्पी करत होतास? कसली लपलपी? फोन कोणाचा होता सांगितलं का नाही मला? कधी आलेला? दीपकच्या घरी. अगं पण अगं हे माती, अगं तुझ्यासाठी मी कार बुक केली होती, त्या डीलरशी बोलत होतो. कार बुक केली? बेकार आहेस, बेकार आहेस तू. ए लागलं लागलं लागलं, मनाला लागलं. मनाला लागलं. मग विचारता येत नाही का? विचारता येत नाही तुला? मला तुझा खूप राग आला होता. माझ्या तू डोक्यात गेली होतीस. शर्ट तू माझा सरळ शर्ट येऊन एकदा सॉरी म्हणायचं होतंस ना मला फक्त. तू माझी किती काळजी घ्यायचीस. तू माझी सुपारी दिलीस. मी कधी सुपारी दिली? बंदूक तू घेऊन आली होती ना, मार. मला तुझी भीती वाटायची, कळलं का? मग मला गोळी लागली असती तर? तुला गोळी लागली असती हा, तर मग? माझा इतका चांगला नाहीये. मग सरळ येऊन बोलायचं ना की तुला भांडण मिटवायचंय. मला मला हा तू तू पण हार नाही मानलीस ना. मग आता हे सुटणार कसं? नाही सुटणार आहे, नाही सुटणार आहे. काही संपलंय सगळं, संपलंय सगळं. मूर्ख होता पण, मूर्ख. स्टुपिड, बावळट. मूर्खासारखे भांडतोय जगाला दाखवायला, आणि आता सगळं संपवलंय. काय ग आद्या, इथे भूकंप झाला का? नाही म्हणजे हो, व्हिडिओ गेम खेळत होतो आम्ही दोघे. हा हो ना, हो ना. मला माहित होतं. मीला म्हंटल की व्हिडिओ गेम खेळत असणार. काय हिला खरं करायची सवय आहे ना, म्हणून. मी म्हंटल ना व्हिडिओ गेम खेळत असतात. मग खेळ संपला का तुमचा? हो, सध्या तरी. सध्या म्हणजे मुलीचं नाव सध्या असणार आणि मुलाचं नाव तरी. खरं दमाला होतं ग, भांडत असताना खरं